काय सांगाल? आमचा जालना येथे दीपकजी रणनवरे हा ब्राह्मण योद्धा गेल्या 8 दिवसापासून ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेला आहे। त्याच्याकडे अजून शासनाचं लक्ष दिलेलं नाही, कुठलाही शासनाचा प्रतिनिधी किंवा कोणीही त्यांच्याकडे गेलेलं नाही। त्याच्यामुळे आज महाराष्ट्रभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण हा सकल ब्राह्मण समाज करत आहे। याच्यामध्ये सर्व समाजाच्या संघटना सगळेजण एकत्रित येऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे, कारण आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। आर्थिक विकास महामंडळ आहे, परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे, पुन्हा आमचं पुरोहितांना जो मानधन आहे, विद्यार्थ्यांचं आमच्या आहे, आमचे वसतिगृह आहेत, या सगळ्या मागण्यांसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नांदेडचे समस्त सकल ब्राह्मण हे पूर्ण संघटना एकत्रित येऊन इथं आम्ही आदरणीय दीपकजी रणनवरेला खंबीर पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। आज जर आमच्या दीपकजी रणनवरेकडे लक्ष देण्यात आलं नाही तर याच्यापेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महाराष्ट्रभर आम्ही उपोषण करूत आणि तीव्र आंदोलन करूत। जय परशुराम। जय परशुराम। जालना येथे आमचे समाजबंधू दीपक रणनवरे दादा हे 28 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत। ब्राह्मण समाजांच्या काही मागण्या आहेत, त्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत। त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांना आमचा पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज आम्ही इथे नांदेड जिल्ह्यातला समाजवृंद सगळा ब्राह्मण समाजवृंद आज इथे एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत। अनिलदादा डोईफोडे आहेत, ब्राह्मण महासंघाचे निखिल लातूरकर आहेत, आमचे प्रवीण भाऊ साले आहेत। त्यात आम्ही सर्वपक्षीय आणि बाकी सगळ्या काही समाजांनी पण आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे या आजच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी। खास करून हे उपोषण आमच्या काही मागण्या आहेत त्यासाठी आहे। त्या मागण्यासंदर्भातलं पत्र आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही दिलं आहे, उपमुख्यमंत्र्यांकडेही दिलं आहे। त्या संदर्भात आज आम्ही इथे उपोषण करत आहोत। परशुराम जालना में जो दीपक जी दादा रणनवरे ने जो उपोषण चालू है ब्राह्मण समाज के, इसके लिए आर्थिक मंडल के लिए, उसको आर्थिक विकास मंडल के लिए, उसके लिए हम ये निवेदन दे रहे हैं। और हमारा पूरा ब्राह्मण समाज का, मारवाड़ी ब्राह्मण, राजस्थानी ब्राह्मण का पूरा उनको सपोर्ट रहेगा, ऐसा हम बोलते हैं। और हमारा पार्सिंग भाई नांदेड़ ब्राह्मण समाज की तरफ से पूरा रहेगा, राजस्थानी समाज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीनं दीपकदादा रणनवरे यांना पाठिंबा देण्यासाठी हे आमचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे। आमच्या मागण्या अगदी साध्या आहेत। आपण बघताल तर आमच्या समाजाची वरचेवरची खालवत चाललेली परिस्थिती आहे। याला पूर्णपणे आज सरकारी यंत्रणा आमच्या मागे नसल्यामुळं ती त्या ठिकाणी खालवत चाललेली आहे। मी या निमित्तानं सरकारला विनंती करतो की आमचे नेते जे उपोषणाला बसलेले दीपकदादा रणनवरे यांना लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करून उपोषण या ठिकाणी उठवायला लावावं, अशी समस्त ब्राह्मणच्या समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो। आणि या ठिकाणी आलेल्या सर्व ब्रह्मवृंदांचं मी व्यक्तिशः आणि समाजातर्फे आभार मानतो। आमची मागणी मान्य न झाल्यास याच्यापेक्षाही मोठं आंदोलन नांदेडमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर उभं करू, अशी ग्वाही देतो। जय जय महाराज। नमस्कार, जय परशुराम। सकल ब्राह्मण समाज नांदेडतर्फे माननीय दीपक भाऊ रणनवरे जालना जे उपोषण चालू आहे गेल्या 8 दिवसापासून, त्यांना समग्र पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातले समस्त संघटनायुक्त ब्राह्मण समाज इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी आलेला आहे। आमच्या जे 5 मागण्या आहेत, प्रमुख मागण्या, त्या 5 मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन भविष्यामध्ये करणार आहोत। आणि जर आमच्या दीपक भाऊ रणनवरेची प्रकृतीमध्ये काही झाला बदल तर हे शासन त्यास पूर्ण जबाबदार राहील। त्यामुळे आज या प्रसंगी आवाहन करतो। जय परशुराम। जय परशुराम। हे ब्राह्मण समाजासाठी एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे, विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर राहण्यासाठी वसतिगृह सुविधा व्हावी, आमच्या समाजातील जे पुजारी आहेत त्यांना दरमहा 5,000 रुपये मासिक वेतन मिळण्यात यावं,
आणि जे काही आम्हाला बाकी आपली शाब्दिक जे आम्हाला आमच्यावर आघात होत आहेत की जे आमच्यावर म्हणजे अन्यायकारक असे शब्द बोलले जातात किंवा एखाद्या वेळेला अपमानकारक बोलले जातात तर त्याच्यावर आळा बसवण्यात यावं आणि शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. कारण आमचे जे मुख्य नेते आहेत दीपकदादा रणनवरे जे आज जालन्याला उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा आज 8वा दिवस आहे. शासन झोपलं का या गोष्टीकडे विचार करावा. दुसरीकडे तुम्ही पळत जाता, नको त्या ठिकाणी आपली हजेरी लावता, नको त्या ठिकाणी रिबिनी कापायला जाता. पण जे समाज आजपर्यंत कधीही तुम्हाला रस्त्यावर उतरून कुठल्याही प्रकारची मदत मागितली नाही, पण आज आमच्या डोक्यावरून पाणी वाहिलेलं आहे की आज आम्हाला खरंच उपजीविकेसाठी सुद्धा आम्हाला साधन उपलब्ध राहिलेलं नाही आहे. बेकारी वाढलेली आहे, लोकांजवळ पैसा नाही आहे. तर या गोष्टीकडे शासनाने विचार करावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे जर आम्हाला आर्थिक विकास महामंडळ मिळालं तर आमचे लोक काही व्यवसायासाठी उभं टाकतील आणि शिक्षणासाठी पण त्यांना शिष्यवृत्ती मिळावी विद्यार्थ्यांना. म्हणजे उच्च शिक्षणासाठी आम्हाला लहानपणी आम्ही भागवून घेऊ कसंही 12वीपर्यंत, पण वरच्या शिक्षणासाठी आम्हाला पैसे लागतात. तर त्यासाठी शासनाने आम्हाला ती शिष्यवृत्ती मिळवून द्यावी एवढी मी शासनासमोर विनंती करतो.